हॅलो, हाय सर्वांना नमस्कार. सर्वांना श्री स्वामी समर्थ. मी आशा तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आय होप तुम्ही सर्वजण मजेत असायलाच हवेत. इथे बघा दिवस मावळला आहे. देवीचे सगळे नाही का दिवे वगैरे सर्व प्रज्वलित केलेले आहेत. आणि जे सकाळी विसरलं होतं ना घालायला मंगळसूत्र वगैरे ते घालून घेतलेलं आहे. ते नंतरच घातले, म्हणजे दुपारीच घातलं होतं माता लक्ष्मीला. पण ते आता तुम्हाला दाखवत आहे, शेअर करत आहे. ते मंगळसूत्र वगैरे सर्व घातलेलं आहे. मंगळसूत्र विसरलं होतं घालायला माता लक्ष्मीला, तर ते घातलेलं आहे. इथं नाही का मी माझे पुस्तक वाचून झालं तर ते म्हणले होते थोडंसं नाही का मला आत घे, पाया पडतात मुलं माझे. मग त्यांना आतमध्ये घेतलं तर त्यांनी बघा आतमध्ये काय कारनामा चालू केलेला आहे. मला थोडं शांत थोडं असं म्हणजे वाचू देत नाही आहेत व्यवस्थित. माझं पुस्तक ऑलरेडी वाचून झालेलं आहे, पण नाही का थोडंसं म्हणलं ते अष्टकम वगैरे वाचावं, तर त्यांनी काय मला ते वाचायला दिलं नाही. आरती वगैरे झालेली आहे माझी. आरती वगैरे झाली, त्यांना मी घेतलं थोडंसं हातात नाही का. तर कापुराचं जी बत्ती हे आहे ना, कापूरबत्ती, कापूर पेटवतो आपण ते, त्याला थोडंसं हातात घेऊन असं फिरवलं, म्हणजे त्यांच्याकडूनही आरती करून घेतली. आरती करून घेणं त्यांच्याकडून एक गरजेचं आहे. त्यांना आत्ताच सवय लावली पाहिजे नाही का देवाची वगैरे अशी, म्हणजे आरतीची वगैरे, तरच ते पुढे जाऊन असे नामस्मरण जप वगैरे करतील. जर त्यांना आता सवय नाही लावली तर ते पुढे करणार नाहीत, म्हणजे त्यांना इंटरेस्ट घेणार नाहीत ते अशा गोष्टींमध्ये. त्याच्यामुळे मग त्यांच्याकडूनही थोडं थोडं असं करून घेते, पाया पडून घेते. जे म्हणजे आपल्याच्याने शक्य आहे ते करून घेते त्यांच्याकडूनही. तर ते बरोबर करतात, पाया पडतात वगैरे. चिव माझी लगेच करते, आरती करते, म्हणजे टाळ्या वगैरे वाजवते. केंद्रात पण ती गेल्यावर नाही का टाळ्या वगैरे छान वाजवते. पण स्वामी थोडासा कंटाळा करतो. त्याला माहिती नाही काय होतं ते, तो कंटाळाच करतो. ते बघा चिव स्वतः टाळ्या वाजवते. मी जे हे करताना पूजा वगैरे करताना. आणि स्वामींचं नाही आहे तसं. स्वामी नाही का थोडा कंटाळाच करतो. आणि इथं आली आहे. इथं आता मी स्वयंपाक बनवायला आलेली आहे. तर सर्वात आधी नाही का कढाईमध्ये थोडंसं तेल होतं, तर आधी मी बटाट्याची चटणी करून घेणार आहे पिवळी. कांदा, जिरे मोहरी, हिरवी मिरची, कांदा टाकून नाही का साधी सिंपल हळद आणि मीठ टाकून असं बनवून घेणार आहे बटाट्याची चटणी, कोथिंबीर टाकून. त्याच्यानंतर मग ती भाजी काढणार आहे आणि त्याच्यामध्येच नाही का आपल्याला गाजराचा हलवा बनवायचा आहे. पण गाजराचा हलवा बनवताना नाही का मुलीने एवढा त्रास दिला ना, की तो मी तुमच्यासोबत शेअर करू शकले नाही. डायरेक्ट बनवल्यानंतर तुम्हाला मी दाखवलेला आहे कढईमध्ये. एखाद्या दिवशी मी तुम्हाला ते डिटेलमध्ये दाखवेन. खूप छान बनतो अशा पद्धतीने बनवल्यास गाजरचा हलवा. आणि मी गाजरचा हलवा बनवताना त्याच्यात अजिबात तुपाचा वगैरे वापर केलेला नाही आहे, कारण की माझ्या दोन्ही मुलांना नाही का सर्दी जाम झालेली आहे. तर त्यांना पण ते खायला द्यायचं होतं. त्याच्यामुळे मग मी त्याच्यामध्ये अजिबात तुपाचा वगैरे वापर केलेला नाही आहे. फक्त साखर, थोडंसं किंचित असं दूध, 1 कप असेल, छोटा कप असेल तितकं दूध, साखर आणि ड्रायफ्रूट्स वगैरे एवढंच टाकलेलं आहे. आणि वेलची टाकलेलं आहे. बाकी तूप वगैरे टाकलेलं नाही आहे. तुम्हाला मी बनवल्यानंतर दाखवलेलं आहे डायरेक्ट. त्याच्यामुळे मला माफी असावी, क्षमा असावी. तुमच्यासोबत बोलता बोलता नाही का इथे बटाट्याची चटणी पण म्हणजे ऑलमोस्ट तयार झालेली आहे. आता फक्त नाही का गाजरीचा हलवा बनवायचा आहे आणि चपात्या टाकायचे. चपात्याचं कपणी पण मळलेलं आहे. हे बघा मी बटाटे उकळायला ठेवले आणि थोडंसं नाही का साडी वगैरे घालायला घेतली. तर इथं थोडंसं बटाटे बघू शकतात तुम्ही जळल्यासारखे झालेले आहेत, म्हणजे पाणी कमी पडलं होतं बटाटे शिजताना. कुकरमध्ये कसं आपण एकदा लावून दिलं की लक्ष देत नाही, पण इथं नाही का सारखं लक्ष द्यावं लागतं इंडक्शनवर ठेवल्यावर. पाणी आहे की नाही, जास्त कमी आहे, कसं आहे ते. आणि इथं इंडक्शनवर माझा कुकर चालत नाही. हे बघा आपलं गाजरीचा हलवा तयार झालेला आहे. किती छान दिसतोय बघा, रंग किती चेंज झालेला आहे आणि बघता क्षणी खावा असा वाटणारच आहे. आणि खरं सांगते टेस्टीला पण खूप छान झाला होता. माझ्या मुलांना भूक लागली होती, त्याच्यामुळे नाही का मी गाजरीचा हलवा झाल्यानंतर लगेच दोघांना 2 वाट्यांमध्ये देऊन टाकलं. कारण की माझ्या घरचे दोन्ही देव हेच आहेत मेन, मग नंतर आधी दुसरे देव येतात. त्याच्यामुळे मग मी आधी लहान मुलांना देते. लहान मुलांच्या रूपामध्ये पण देवच असतो. त्याच्यामुळे मग त्यांना देऊन न देता त्यांना रडवत ठेवणं आणि देवाला नैवेद्य दाखवणं हे देवालासुद्धा मान्य नाही. त्याच्यामुळे नाही का आधी मग मुलांना दिलं आधी वाटीत भरून, नंतर मग नैवेद्याचं ताट तयार केलेलं आहे. तुम्हाला दाखवते नैवेद्याचं ताट पण. भाजी, चपाती, भात
आणि आपला गाजरीचा हलवा आहे आणि पाणी भरलेला तांब्याचा लोटा आहे. मी असं मानत नाही की आधी देवालाच नैवेद्य दाखवलं पाहिजे नंतर लहान मुलांना दिलं पाहिजे, कारण की लहान मुलांच्या मध्येच नाही का देवाचा वास असतो, देवाचं रूप असतं. त्याच्यामुळे लहान मुलांना आधी दिलं पाहिजे. देवाला भलं आपण नंतर नैवेद्य दाखवू, पण लहान मुलांना आधीच दिलं पाहिजे. इथे बघा मी माता लक्ष्मीला पण नैवेद्य दाखवून झालेला आहे माझा. आता इथं मी चपात्या करणार आहे आणि म्हणजे उरलेल्या आधी चपात्या केल्या 2, मग नंतर मग नैवेद्य दाखवलं आणि आता 2 उरलेले पीठ कणिक उरली आहे 2 चपात्याची, त्या दोन्ही चपात्या करून घेते. आणि ही बघा माझी शुक्रवारची पूजा बघू शकतात तुम्ही. शुक्रवारी मी जे मिशोवरून मागवलेलं आहे ना, अन्नपूर्णा मातेची मूर्ती जे ऑनलाईन मागवली ना, खरंच सांगते ती खूप छान आलेली आहे आणि त्या मूर्तीचा अभिषेक वगैरे केलेला आहे. बघू शकता, तुम्हाला मी दाखवत आहे. अभिषेक वगैरे केलेला आहे आणि त्यांनाच ते स्थापना केलेली आहे. दिसत नाही म्हणजे अभिषेकचा व्हिडिओ तुम्हाला टाकलेला नाही आहे, पण अभिषेक वगैरे केलेला आहे त्यांचा आणि त्यांची स्थापना केलेली आहे. तर माझा देवारा किती छान दिसतोय बघा, रंगीबिरंगी फुलांनी मस्त सजलेला आहे. आणि माझ्याकडे गुलाबाची फुलं होती तर अन्नपूर्णा मातेला आणि इथं आपल्या धनलक्ष्मी कुंचनला वगैरे ठेवलेलं आहे. माझ्याकडे जेवढे होते तेवढे ठेवलेले आहेत, बाकीचे काही नाही आहे. आणि इथे बघा स्वामींची पण पूजा झालेली आहे. देवाऱ्यावर बघू शकता माझ्याकडे 2 जास्वंदाची फुलं आली होती, ती दोन्ही लक्ष्मींवर ठेवून दिलेली आहे. तुम्हाला मी डिटेलमध्ये दाखवते किती छान आहे बघा अन्नपूर्णा मातेची मूर्ती. बघा 2-3 दिवसानंतर 2-3 दिवसाचा आहे हा ब्लॉग पूर्ण. गुरुवारचा संध्याकाळचा, शुक्रवारचा देवपूजेचा, म्हणजे थोडं शूट करायला जमलेलं आहे मला आणि जास्त शूट करायला जमलेलं नाही आहे. इथं नाही का आज रविवार आहे, म्हणजे शनिवारी काही शूटच केलं नाही, कारण की चिवने काही करूच दिलं नाही तिला, म्हणून आज भीती घातली नाही का. तिच्या डोळ्याला खाली मुंगी चावली आहे, तर तिला मी नाही का भीती घातलेली आहे की बाबा तू नाही का आता मोबाईल जास्त बघशील तर नाही का डोळ्यातून बू येईल, रक्त येईल, म्हणून नाही का तिला भीती घातलेली आहे. त्याच्यामुळे थोडंसं आज तिने मला मोबाईल दिलेला आहे, अन्यथा दिलेलं नाही आहे. तर इथं आज नाही का मी माझा मुलगा नाही का स्वामी, तो म्हणत होता मला आप्पे बनव, म्हणजे आप्पे खायचे आहेत म्हणून सांगत होता. त्याच्या पप्पाला पण सांगत होता की आप्पे खायचे आहेत, पण याच्यावर नाही का आप्पे पात्र बसत नाही आहे. मी लावून बघितलं तर ते एरर दाखवत होतं, म्हणून म्हणलं चला डोशाचं पॅन ठेवूया आपण आणि त्याच्यावर करूया. म्हणजे ह्याच्यातच चपात्या वगैरे सर्व बनवते मी. नॉनस्टीलची पॅन आहे ना हा, त्याच्यामुळं मग त्याच्यातच मी थोडंसं बारीक अशी बनवत आहे. जास्त फ्लेम त्याची पसरट नाही आहे, त्याच्यामुळं नाही का तिथल्या तिथंच त्याला पसरावं लागतं, छोटं करावं लागतं, अन्यथा मोठं केल्यास ते तुटतं. त्याच्यामुळे नाही का ह्याच्यात थोडेसे म्हणलं चला आप्याच्या ऐवजी आपण उत्तप्पा बनवून देऊया, मुलांना खातील तरी. तर त्यांना ते ट्रायल दिलं थोडंसं, एक छोटं सुरुवातीला. तर त्यांनी अर्धं खाल्लं, म्हणजे त्यांना आवडलं ते, पण ते मस्तीच्या नादात होते, त्याच्यामुळे त्यांनी खाल्लं नाही, फिनिश केलं नाही. मग नंतर काय केलं माहिती का, एक आयडिया केली. आंघोळ वगैरे सर्व आवरल्यानंतर नाही का त्यांची आंघोळ वगैरे सर्व आवरल्यानंतर घरातलं घर पुसून वगैरे झाल्यानंतर त्यांना काय केलं, टेरेसवर नेलं थोडंसं, म्हणजे ऊन पण लागेल आम्हाला आणि ते खातील पण थोडं नाही का, खेळत का होईना खातील थोडंफार, म्हणून त्यांना वर टेरेसवर नेलं. आणि टेरेसवर त्यांनी मस्त एन्जॉय केलं बरं का ते खायचं. आणि त्याच्यामध्ये थोडंसं मसाला टाकला नव्हता 1-2 ह्याच्यामध्ये सुरुवातीला, साधं सिंपलच बनवलं होतं. आणि त्याच्यासोबत बटाट्याची चटणी बनवली होती. बटाट्याची चटणी शेअर केली नाही आहे मी. तो तवा नाही का डोशाचाच तवा होता, पण ते काय झालं की नाही का मग ते खराब झालं थोडंसं. मग त्याच्यावरच मी नाही का रेग्युलर चपात्या वगैरे बनवायला लागले. तर आता ते थोडंसं म्हणजे छोटंसं जरी केलं ना डोसा तरी होतो, पण तो जास्त मोठा केला की मग ते साईडला सगळं चिटकून जातं, त्याच्यामुळे मी करत नाही. थंडीचं प्रमाण इतकं वाढलं आहे ना की आंघोळ केली की इतकी थंडी वाजते ना, त्याच्यामुळे म्हणलं चला मुलांना थोडंसं खायला पण नेऊया, आपण पण वरच नाश्ता करूया, म्हणून नाही का वरच नेलेला आहे ताटलीत. नाही का माझ्यासाठी 2 उत्तप्पा बनवलेला आहे, त्यांना दोघाला 2 बनवलेले आहे आणि वरच गेले खायला बटाट्याची चटणी घेऊन. तरी ह्या साईडला कोण नव्हतं, मी त्यांना बोलून चारत होते आणि ते खात पण होते नाही का, असं खेळत का होईना, म्हणजे त्यांच्या पोटात गेलं, म्हणजे हसत खेळत का होईना त्यांच्या पोटात जात होतं. बघा ते कशी खेळतात आहे गाडी घेऊन, बघू शकतात तुम्ही. आणि इकडे स्वामी येऊन खातोय, तो बघतोय पण मध्ये कॅमेरामध्ये काय चालू आहे म्हणून. वर बघा सूर्याचा प्रकाश खूप छान वाटत होतं. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.